निघाले, सगळ्या बाजून निघाले, सगळे आले, मुंबईमध्ये आले, सगळीकडे झाले. काय झालं पुढे? महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना, भगिनींना माझी हीच विनंती आहे, यांच्या भूलतापांना बळी पडू नका. जी गोष्ट घडू शकत नाही, होऊ शकत नाही, याची हे आश्वासन देत आहेत. आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा, मुलांच्या शिक्षणाचा. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही, नोकऱ्या देऊ शकत नाही. बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोचायची आणि आमच्याकडचे लोक आंदोलन करणार. या राज्याला सहज शक्य आहे. येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे. पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच कामा नये, तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच कामा नये. महाराष्ट्र एकसंघ राहू नये, तो वेगवेगळा असावा. मग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं.